जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की व्हॉट्सअपने एकदम खतरनाक असा अपडेट्स आणलाय। जसं की तुम्हाला पण माहिती असेल, व्हॉट्सअपमध्ये एक नवीन अपडेट आलं शेअरिंगचं। हे कसं अपडेट यूज करायचं, काय सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। जसं की समजा तुम्हाला सांगतो की तुम्हाला एखाद्याचं स्टेटस जर आवडला असेल तर त्याला तुम्ही काय करता, त्याला मेसेज करून स्टेटस मागत असाल किंवा कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर जाऊन तिथून ती लिंक असते ती कॉपी करून किंवा नंबर टाकून तिथून ती व्हॉट्सअपची जी काय असेल तिथून तुम्ही डाउनलोड करून ते स्टेटस असेल ते घेऊ शकता। पण यात काय होतं की तुमचं व्हॉट्सअप जी काय ते हॅक होण्याचे चान्सेस जास्त होते। पण तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपने सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट्स आणलाय, म्हणजे की शेअरिंगचं। जर समजा तुम्ही स्टेटस ठेवला आणि शेअरिंगचा ऑप्शन जर ऑन असेल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा जर समोरच्या व्यक्ती जो स्टेटस पाहतोय त्याला जर तो स्टेटस आवडला तर तो डायरेक्ट तो स्टेटस स्टोरीला लावू शकतो। कशा पद्धतीने हे अपडेट्स आहे, काय कसं काय सगळं काय डिटेल्स मध्ये आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे अपडेट्स तुम्हाला भेटले का नाही ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हे जर अपडेट्स भेटले नसेल तर काय करायचं, प्ले स्टोअर जायचं आणि येथून तुम्हाला व्हॉट्सअप असेल, तुमचं व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचं। जसं की आता व्हॉट्सअप असेल, बहुशः येथून जी की व्हॉट्सअप आहे तुम्हाला फायनली इथून अपडेट्स करून घ्यायचं। ओके, आणि जरी अपडेट्स करून जर भेटले नसेल तर हे बीटा टेस्टिंग मध्ये आता सध्या अपडेट्स भेटलेलं आहे। ओके, सगळ्यात पहिले तर इथून व्हॉट्सअप असेल ते मी ओपन करून घेतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून सांगतो की व्हॉट्सअप कसं काम करणार आहे आणि इम्पॉर्टंट हे व्हॉट्सअपचा अपडेट्स आहे। सगळ्यात पहिले इथून पॅटर्न असेल तो मी टाकून घेतो। ओके, जी काय बघू शकता सगळ्यात पहिले तर हे जी काय अपडेट्स आहे हे अपडेट स्टेटसचा अपडेट्स आहे। ओके, सगळ्यात पहिले एक छोटंसं अपडेट्स आहे पण इम्पॉर्टंट अपडेट्स आहे। जसं की समजा तुम्हाला कोणाचा स्टेटस, जसं की आता रँडमली बघू शकता इथून मी गेलो, जसं की समजा इथून कोणताही स्टेटस थोडंसं मी ब्लर केलं। ओके, जसं की आता रँडमली बघू शकता इथून जी काय यातील कोणताही स्टेटस आहे समजा, तर आता हा स्टेटस आहे समजा, हा जर मला स्टेटस आवडला असेल आणि हा माझ्या स्टेटस जो काय आहे हा मला माझ्या स्टेटसला जर ठेवायचा असेल तर काय करायला होतं, एक तर तुम्हाला थर्ड पार्टी ॲपचा यूज करायला लागत होता, दुसरी गोष्ट आहे तो स्टेटस त्या व्यक्तीकडनं मागून घ्यावा लागत होता। पण असं न करता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता व्हॉट्सअपने असं एक खतरनाक असा अपडेट्स आणलाय। याच्या मदतीतून तुम्ही काय करू शकता, कोणत्याही व्यक्ती जसं की त्या व्यक्तीने जर समजा शेअरिंगचा ऑप्शन जर ऑन असेल, समजा एखाद्या व्यक्तीचा बर्थडे, समजा तुमचा बर्थडे, तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर स्टेटसवर इथे क्लिक करून घ्यायचं। स्टेटसवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले गॅलरी ओपन झाल्या, जसं की मी हा इमेज सिलेक्ट केला। ओके, इमेज सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता इथं स्टेटसचा एक ऑप्शन तुम्हाला भेटतो। बघू शकता इथं स्टेटसचा आहे, म्हणजे स्टेटस कॉन्टॅक्ट्स, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर सगळ्यात पहिले तर इथून माय कॉन्टॅक्ट्स तुम्ही सिलेक्ट करू शकता। येथून जी काय कोणत्या कोणत्या व्यक्तीला तुम्हाला स्टेटस दाखवायचं हे सिलेक्ट करू शकता। हे अपडेट्स ऑलरेडी होतं, पण त्याच्या खालीच एक नवीन ऑप्शन ॲड झाला, ऑल शेअरिंगचा ऑप्शन ऑन झाला आहे, बघू शकता। ओके, आणि त्याखाली फेसबुक स्टोरी आणि इंस्टाग्राम स्टोरी हे नवीन ऑप्शन्स आले, याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। ओके, डायरेक्ट तुमची जी की काय व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो हा तुमच्या फेसबुकला सुद्धा बसणार आहे, इंस्टाग्रामला सुद्धा बसणार आहे। पण येथे एक नवीन ऑप्शन आला आहे, बघू शकता ऑल शेअरिंग। ऑल शेअरिंगचा ऑप्शन काय ते सगळ्यात पहिले तुम्हाला समजून सांगतो। जसं की समजा तर ह्या ऑल शेअरिंगला तुम्ही इथून ऑन केलं, ऑन केल्यानंतर तुम्ही जे स्टेटस ठेवला समजा तुमच्या व्हॉट्सअपला ठेवल्यानंतर हे ऑल शेअरिंगचा ऑप्शन जो की असेल तो तुम्हाला कुठे दिसणार आहे, सगळ्यात पहिले तर इथून याला बंद करून घेऊ। जसं की बघू शकता इथे मेन्शनचा ऑप्शन आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, याच्या शेजारी तुम्हाला इथं ऑल शेअरिंगचा सुद्धा ऑप्शन भेटणार आहे। म्हणजे की कोणत्याही व्यक्तीने त्या जर क्लिक केलं, जसं की आता व्हॉट्सअपचे ऑफिशियल ग्रुप जे काही असेल त्यांचा व्हॉट्सअप, तर तो सुद्धा ओपन करून तुम्हाला दावतो। जसं की बघू शकता इथे ऑल शेअरिंगचा आहे आणि अशा पद्धतीतून बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल जे की अशा पद्धतीतून तुम्हाला शेअरिंगचा ऑप्शन दिसणार। कोणत्याही व्यक्तीने त्या शेअरिंगच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तुमचा स्टेटस आहे तो त्याच्या स्टेटसला ठेवू शकतो। ह्यासाठी हे अपडेट्स आणले। जसं की बघू शकता अशा पद्धतीतून जी की आहे, बघू शकता अशा पद्धतीतून सुद्धा तुम्हाला दिसणार, बघू शकता शेअरिंग इथे झालं आहे, बघू शकता अशा पद्धतीतून। म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा जी काय असेल बर्थडे असेल तर त्या व्यक्तीने जर शेअरिंगचा ऑप्शन जर ऑन केला असेल तर त्याला कोणी समजा एक त्याने स्टेटस ठेवला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने दुसरा स्टेटस ठेवला असेल तो डायरेक्ट शेअरिंग करून तुमच्या जेव्हा ठेवू शकता किंवा कोणतीही रील्स अशाच पद्धतीतून जी काय व्हिडिओ सुद्धा तुम्ही करू शकता। जसं की आता बघू शकता हे झालं नॉर्मली फोटोसाठी मी सांगितलं, आता व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे रँडमली हे अपडेट्स कशासाठी, जसं की कोणत्याही व्यक्तीचा स्टेटस तुम्हाला आवडला असेल आणि ती शेअरिंगचा जर त्याने ऑप्शन ऑन केला असेल तर त्याचा जे काही स्टेटस असेल ते तुमच्या स्टेटसला तुम्ही ठेवू शकता। यासाठी हे नॉर्मली अपडेट्स आहे, छोटंसं अपडेट्स आहे। जसं की आता व्हिडिओसाठी सुद्धा यांनी केलं, जसं की आता मी गॅलरीमध्ये गेलो, जसं की रँडमली आपला हा व्हिडिओ मी इथून सिलेक्ट करून घेतला, थोडासा आवाज कमी करून घेतो। ओके, त्यानंतर स्टेटसवर इथे मी क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर येथे सुद्धा शेअरिंगचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला व्हिडिओला सुद्धा दिलेला आहे। म्हणजे की कोणता व्हिडिओ असो किंवा कोणता स्टेटस असो तो नुसता शेअरिंगचा ऑप्शन त्यात दिला, शेअरिंगचा ऑप्शन ऑन केल्याने तुमचा स्टेटस आहे तो दुसरा व्यक्ती आहे तो त्या स्टेटसला सुद्धा ठेवू शकता, त्याचा स्टेटस आहे ते तुमच्या सुद्धा जी काय स्टेटसला ठेवू शकता। फक्त हा शेअरिंगचा ऑप्शन जर ऑन असेल तरच ठेवू शकणार आहे।
त्यासाठी हा शेअरिंगचा ऑप्शन दिलेला आहे, एकदम छोटंसं अपडेट्स आहे. हे तुम्हाला अपडेट्स भेटले की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका. आणि हे अपडेट जर भेटलं नसेल अपडेट्स करून सुद्धा अपडेट तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा ते भेटू शकते 1-2 आठवड्यानंतर. जर तुम्हाला हे अपडेट्स भेटलं नसेल, जसं की हे शेअरिंगचं अपडेट्स आहे आणि हे अपडेट्स भेटलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.